न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा। आणि आज आपण सोलापूर नगर हायवेवर आहोत आणि इथून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान होताना आपल्याला दिसत आहे। आपल्याला वारकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी एक वारकरी भेटलेले आहे। हे तुमचं गाव कोणतं आहे? मी अहिल्यानगरहून आहे। तर मी एक आरोग्य सल्लागार आहे आणि जशी आरोग्याची वारी ज्या प्रकारे आपली पंढरची वारी आहे त्या पद्धतीने आरोग्याची पण वारी असते। रोज शरीरासाठी 1 तास द्यायला पाहिजे, कारण आपल्याला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर मी गेली 3 वर्ष झाले त्र्यंबकराज स्वामी पायदिंडी सोहळा देवळाली प्रवर्ती श्री क्षेत्र पंढरपूर। तर यावर्षी आमचं रौप्य महोत्सव आहे। 25वे वर्ष आहे। आमच्या दिंडीमध्ये जवळपास 1000 वारकरी आहेत आणि खूप उत्तम अशी व्यवस्था आणि संस्कृती जर तुम्हाला पाहायची असेल तर आत्ता थोड्या वेळामध्ये या दिंडीचं या ठिकाणी आगमन होणार आहे। तर ही दिंडी म्हणजे काय, यामध्ये एक भरपूर असा आनंद असतो। यामध्ये पावली नामस्मरण असते। भरपूर लोक म्हणतात की दिंडीमध्ये आहे काय, परंतु दिंडी म्हणजे हे एक आयुष्यामध्ये आल्यानंतर वारी करून पाहावी। तर वारी ही आपल्याला जीवनाची घडी शिकवत असते, त्यासाठी वारी करायलाच पाहिजे। वारीसाठी कुठल्याही प्रकारचं वयाचं बंधन नसतं। तर निरोगी आयुष्य सर्वांना लाभो आणि भरपूर असं आयुष्य सर्वांना मिळो आणि भरपूर असं जे काय परिस्थिती तयार झाली आहे पावसाची, तर भरपूर असा मेघराज प्रसन्न होऊन पांडुरंग याचे खूप मोठ्या गर्जनेमध्ये पाऊस हा पाडणार आहे। आम्हाला त्याची 100% शाश्वती आहे। तर सर्व वारकऱ्यांची वारी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची आणि सर्वांना निरोगी आयुष्य जगावं हीच पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करतो।